Hello friends, welcome to our Rajkumar Tirubhane's YouTube channel. Today we are going to learn Health Diseases chapter number 2, standard 8th and video number 2. In this video number 2, we learn about swine flu, AIDS, rabies, non-infectious diseases like cancer, diabetes, heart disease, okay, misuse of medicine, generic medicine, lifestyle of diseases and blood donation. So dear students, we learn one by one. First we learn about swine flu. Okay, swine flu is a disease. Okay, what are the reason for infection of swine flu? Infection for swine flu occurs through pigs and human. इन्फेक्शन कसं होत आहे, कोणामार्फत होत आहे? पिग थ्रू होत आहे. पिग म्हणजे डुकरांच्या मार्फत मानवाला होत आहे. व्हायरसेस ऑफ स्वाइन फ्लू आर स्प्रेड थ्रू सिक्रेशन्स ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा. हे जे व्हायरस असतात स्वाइन फ्लूचे, हे जी इन्फेक्टेड व्यक्ती असते, ज्या व्यक्तीला स्वाइन फ्लू झालेला असतो, या व्यक्तीचं जे सिक्रेशन असते नाकामधलं, शेंबूड वगैरे, गळ्यामधला ठसा असतो तो आणि सलायवा म्हणजे लाळ यांच्या मार्फत दुसऱ्या व्यक्तीला होत असतो. मग स्वाइन फ्लूचे सिम्पटम पाहूया आपण. लक्षण काय आहे? डिफिकल्टी इन ब्रीदिंग म्हणजे श्वास घेण्यासाठी अडथळा निर्माण होतो. सोअर थ्रोट आणि बॉडी पेन, शरीर दुखतं आहे आणि गळा जो आहे तो खवखवतो आहे. ओके, हे आपण स्वाइन फ्लूचे सिम्पटम्स पाहिलेले आहे आणि रिझन ऑफ इन्फेक्शन पाहिलेलं आहे. मग एखाद्या व्यक्तीला स्वाइन फ्लू झाला आहे त्यासाठी काय डायग्नोसिस करतात? तर डायग्नोसिस ऑफ स्वाइन फ्लू. फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाइन फ्लू, लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ पेशंट इज सेंट इन लॅबोरेटरी. Diagnostic facility are available in National Institute of Virology, Pune and National Institute of Communicable Diseases, न्यू दिल्ली. हे मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे. स्वाइन फ्लूच्या डायग्नोसिस करण्याच्या ज्या लॅबोरेटरीज आहे ती पुण्याला आहे, ज्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी म्हटल्या जाते, आणि एक दुसरी इन्स्टिट्यूट आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, दिल्ली. ओके, तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग स्वाइन फ्लूमध्ये आपल्याला काय खबरदारी घ्यायची आहे हे पण आपण माहिती करून घेतली पाहिजे. फर्स्ट केस ऑफ स्वाइन फ्लू वा स्वाइन म्हणजे डुक्करच होते आहे, वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको 2009. स्वाइन फ्लू इज कॉज बाय द व्हायरस इन्फ्लुएन्झा ए H1N1. हे लक्षात घ्यायचं आहे. हा जो स्वाइन फ्लू आहे हा इन्फ्लुएन्झा व्हायरस H1N1 यापासून आपल्याला होत असतो. पर्सन हु कम इन कॉन्टॅक्ट विथ पिग कॅन कॉन्ट्रॅक्ट दिस डिसीजेस. जे व्यक्ती असा रोग वाहक असणारा डुकराच्या जर आपण संपर्कात आलो तर आपल्याला स्वाइन फ्लू जो आहे तो होऊ शकते आहे. त्यानंतर आणखी एक डिसीज आहे, इन्फेक्शियस डिसीज आहे, आपण बघू एड्स. एड्सचा लॉंग फॉर्म होतो आहे एक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. ओके, दिस डिसीज इज कॉज बाय HIV. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. एड्स म्हणजे एक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी ऑफ सिंड्रोम हे रोगाचं नाव आहे. तर हा डिसीज जो आहे हा HIV नावाच्या व्हायरसपासून होतो आहे. मग HIVचा लॉंग फॉर्म काय होतो? ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. In this disease, victims suffer from various diseases due to progressive weakening of natural immunity. या आजारामध्ये ज्या व्यक्तीला हा HIV ज्याच्या शरीरामध्ये कॉन्टॅक्ट होतो आहे अशी व्यक्ती नॅचरल इम्युनिटी जी असते, आपली नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती त्याची कमी होत असते. मग एड्सचं जे डायग्नोसिस असते, एड्स कॅनॉट कन्फर्म विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज. म्हणजे इलायझा टेस्ट असते, ELISA इज यूज फॉर द प्रॉपर डायग्नोसिस. ओके, सिम्पटम ऑफ एड्स. मग प्रत्येक व्यक्तीमागं याचे सिम्पटम्स काही स्पेसिफिक असते आहे. एड्स जो असतो डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग,
टू शेअरिंग ऑफ फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन. एखाद्या व्यक्तीला HIV एड्स झाला असेल तर अशा व्यक्तीच्या संपर्कात आल्याने आपल्याला होत नाही आहे, हे लक्षात घ्या. त्या व्यक्तीची काळजी घेतल्याने पण एड्स होत नाही आहे. आवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल, हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. मग HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन आफ्रिकन स्पेसीज ऑफ मंकीज अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड UNAIDS. 80 to 85% HIV इन्फेक्शन इन इंडिया ऑकर थ्रू अनसेफ सेक्स्युअल कॉन्टॅक्ट. आणि ब्लड जे असते न तपासता ब्लड जर आपण घेतलं तर त्यापासून सुद्धा हा आजार पसरत असतो. आणि सुया ज्या असतात एकमेकांच्या सुयांचा वापर करणे. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो आजकाल आपण डिस्पोजेबल ज्या निडल्स असतात ते वापरत असतो आहे. एड्सबद्दल माहिती आपण बघितलेली आहे. त्यानंतर आपण इथे एक महत्त्वाचा जो डिसीज आहे तो आहे रॅबीज. रॅबीज म्हणजे काय होते आहे, कसं इन्फेक्शन होते आहे हे आपण या ठिकाणी बघूया. धिस इज ए व्हायरल डिसीज. हा आजार सुद्धा रॅबीज सुद्धा व्हायरल डिसीज आहे, विषाणूपासून होणारा रोग आहे. इट ऑकर ड्यू टू द बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग. म्हणजे एखादा इन्फेक्टेड डॉग जो असतो, जो कुत्रा आधीच त्याला इन्फेक्शन झालं असते रॅबीजचं, असा कुत्रा चावल्याने होतो. त्यानंतर रॅबिट आहे ससा, मंकी आहे, कॅट आहे मांजर, बंदर, त्यानंतर ससा, कुत्रा, हे प्राणी चावल्यामुळं, इन्फेक्टेड प्राणी चावल्यामुळं आपल्याला रॅबीज हा रोग होऊ शकतो. म्हणजे यांच्या लाळेमध्ये असणारे जे व्हायरस असतात, व्हायरसेस एंटर द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स. Hydrophobia is one of the important symptoms of these diseases. Okay, the victim shows extreme fear of water. या व्यक्तीला पाण्याची भीती वाटते आहे, हायड्रोफोबिया होते आहे. रॅबीज इज फॅटल डिसीज. हे लक्षात घ्यायचं आहे की रॅबीज जो आहे हा फॅटल डिसीज आहे, म्हणजे मृत्यू सुद्धा होऊ शकते जर आपण दुर्लक्ष केलं तर. However, fatality can be prevented by timely vaccination. मग त्यासाठी व्हॅक्सिनेशन करणं, लसीकरण करणं, तेही लक्षणं दिसायच्या आधी. आणि लक्षणं कधी दिसतात? सिम्पटम्स स्टार्ट टू अपियर विदिन 90 to 175 डेज ऑफ डॉग बाईट. कुत्रा चावल्यानंतर 90 ते 175 दिवसानंतर सिम्पटम दिसतात. मग काय सिम्पटम आहे रॅबीजचे? फीवर फॉर 2 to 12 weeks. 2 ते 12 आठवड्यापर्यंत ताप येतो आहे. ॲग्रेशन इन बिहेवियर. आपलं जे वर्तणूक आहे ती बदलते आहे. आणि हायड्रोफोबिया होते आहे, पाण्याबद्दल भीती वाटते आहे. आणि म्हणून मित्रांनो, कुत्रा, मांजर असेल, बंदर असेल, यापासून आपण सावध असलो पाहिजे, सावधगिरी बाळगली पाहिजे. आणि हे जर प्राणी चावले, मॅमल्स जर चावले तर आपण ताबडतोब व्हॅक्सिनेशन केलं पाहिजे, डॉक्टरांकडे आपण दाखवलं पाहिजे. ओके. त्यानंतर इन्फेक्शियस डिसीजच्या नंतर आपण या ठिकाणी नॉन इन्फेक्शियस डिसीजबद्दल बघूया. नॉन इन्फेक्शियस डिसीजमध्ये आपण कॅन्सर आहे, ज्याला आपण मराठीमध्ये कर्करोग म्हणतो आहे. ओके. हा डिसीज जो असतो नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे, म्हणजे संपर्कात आल्यानंतर आपल्याला होऊ शकत नाही आहे. मग कॅन्सर म्हणजे काय? व्हॉट इज कॅन्सर? अनकंट्रोल अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड कॅन्सर. व्हॉट इज कॅन्सर? अनकंट्रोल अँड abnormal growth of cell is called cancer. लक्षात घ्यायचं आहे. ए ग्रुप और लम्प्स ऑफ कॅन्सरस सेल इज कॉल्ड मॅलिग्नंट ट्यूमर म्हणतात त्याला. गाठी तयार होतात. कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन. वेगवेगळ्या अवयवांचे कॅन्सर होतात, जसं लंग्स आहे, फुफ्फुसाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, माउथ, टंग कॅन्सर, स्टमक कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, त्यानंतर युटेरस, गर्भाशयाचा कॅन्सर, स्किन अँड टिश्यूज लाईक ब्लड कॅन्सर. हे कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि कॅन्सर काही कोणत्या जीवजंतूपासून नसतो होत, तर अनकंट्रोल अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ, म्हणजेच अनकंट्रोल, अनियंत्रित पेशींची वाढ जे होत असते त्याला आपण कॅन्सर म्हणतो आहे. मग काय कारण आहे कॅन्सरची? कारणं मित्रांनो आपण समजून घेऊया. कन्झ्युम्शन ऑफ टोबॅको. तंबाखूचं व्यसन हे कॅन्सरला कारणीभूत आहे. कन्झ्युम्शन ऑफ टोबॅको, गुटखा खाणे, स्मोकिंग आहे, अल्कोहोलिझम आहे, लॅक ऑफ फायबर कंटेंट, फ्रुट्स अँड लिफी व्हेजिटेबल्स आपल्या आहारामध्ये नसलं तरी कॅन्सर होऊ शकतो आहे. एक्सेसिव्ह कन्झ्युम्शन ऑफ जंक फूड,
पिझ्झा, बर्गर यासारखे पदार्थ खाणे आहे. अँड सम मेनी पॉसिबल रिझन हेरिडिटरी पण याच्यामधलं रिझन असू शकते आहे. आपण या ठिकाणी कॅन्सरची रिझन्स पाहिलेले आहे. मग कॅन्सरचं सिम्पटम काय आहे, काय लक्षण आहे, कॅन्सर झाला आपण कशाने ओळखायचा, तर क्रॉनिक कॉफ, खूप दिवसपर्यंतचा खोकला, हॉर्स व्हॉइस म्हणजे आपला घोगरा आवाज होणे, ओके, स्पष्ट आवाज नाही येणे, डिफिकल्टी इन स्वॅलोविंग, कोणताही अन्नपदार्थ खाताना जर आपल्याला तो अडचण जात असेल गिळण्यासाठी तर आपण हे एक लक्षण आहे, त्याचं सिम्पटम आहे. दुसरं आहे इनक्युरेबल स्कार अँड इन्फ्लेमेशन, बरेच दिवस एखादी जखम बसत नसेल, सूज येत असेल, हे त्याचं दुसरं लक्षण आहे. लम्प्स इन ब्रेस्ट, ब्रेस्टमध्ये म्हणजे छातीमध्ये जर गाठी तयार झाल्या असतील, त्या बसत नसतील, आणि अनएक्सप्लेन वेट लॉस, आणि एखाद्याचं वजन जर कमी होत असेल तर हे त्याचं सिम्पटम आहे. आपण डॉक्टरांकडे आपण गेलं पाहिजे, हे मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे. मग काय डायग्नोसिस आहे अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर आहे. मॉडर्न डायग्नोस्टिक म्हणजे अत्याधुनिक जे काही या ठिकाणी कशा पद्धतीनं निदान आहे आणि उपचार पद्धत आहे ते आपण या ठिकाणी बघूया. व्हेरियस टेक्निक लाईक सिटी स्कॅन, सध्या सिटी स्कॅन आहे, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी आर यूज इन द डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. दीज आर द मॉडर्न टेक्निक, डायग्नोस्टिक टेक्निक आहे ऑफ कॅन्सर. कोणते कोणते टेक्निक आहे, सिटी स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी आर यूज इन द डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. इन केस ऑफ ट्रीटमेंट, मग ट्रीटमेंट कोणतं आहे, कन्व्हेन्शियल मेथड लाईक किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, सर्जरी, मॉडर्न टेक्निक्स लाईक रोबोटिक अँड लेप्रोस्कोपिक सर्जरी आर ऑल्सो फॉलोड. आपण या ठिकाणी मित्रांनो मॉडर्न डायग्नोस्टिक पाहिलाय, निदान पाहिलाय, आणि उपचार कोणत्या पद्धती आहे ते सुद्धा पाहिलेलं आहे. आणि हे नेहमी लक्षात घ्यायचं आहे, कंट्रोल डाएट, आपण जेवणाचा जे आपलं आहार जो असतो यावर नियंत्रण ठेवलेलं पाहिजे. आपल्या आहारामध्ये ताज्या भाजीपाला, फळं यांचा समावेश असणं अत्यंत आवश्यक आहे. जे लोक तंबाखू खातात, गुटखा खातात, त्यांना अशा पद्धतीचा तंबाखू चघळण्यामुळं असा गालाला तोंडाला होणारा हा माउथ अल्सर आणि बघा अशा पद्धतीचे दुष्परिणाम होऊ शकते आहे. म्हणून आपण आपल्या आहारामध्ये, खाण्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. अवॉइड ॲडिक्शन्स लाईक टोबॅको, चेविंग म्हणजे तंबाखू खाणं, गुटखा खाणं, स्मोकिंग करणं, दारू, ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. त्याचप्रमाणे आपण व्यायाम केला पाहिजे. फिजिकल एक्झरसाइज अलॉंग विथ मॉडर्न ट्रीटमेंट इज मोर बेनिशियल टू क्युअर कॅन्सर. जरी झाला असेल तर योग्य व्यायाम, औषधं, उपचार पद्धती आणि आहार जो असतो त्यामध्ये जर बदल केला तर नक्कीच आपण कॅन्सरपासून मुक्त होऊ शकतो. तर मित्रांनो, कॅन्सर या अशा भयानक आजारापासून हा नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आहे, पण आपण काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तंबाखू, गुटखा यासारखे जे व्यसनं असतात, आपण विद्यार्थी जीवनापासूनच आपण या व्यसनापासून दूर असलो पाहिजे आहे. ओके, तर त्यानंतर आपण नेक्स्ट नॉन इन्फेक्शियस डिसीजबद्दल बघूया. डायबिटीस म्हणजे काय होते, ज्याला मधुमेह म्हटले जाते. ओके, डायबिटीस हार्मोन इन्सुलिन जे असते, डायबिटीसमध्ये इन्सुलिन नावाचं जे हार्मोन्स असते, हार्मोन इन्सुलिन हे एक तर कमी स्त्रवते आहे किंवा हे स्त्रवत नाही आहे. कारण इन्सुलिन जे असते हे रक्तातील ग्लुकोजवर, रक्त शर्करेवर, साखरेवर नियंत्रण ठेवत असते आहे. द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस इन पॅनक्रिया कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. आपल्या रक्तातील शर्करेवर नियंत्रण कोण मिळवत आहे, इन्सुलिन मिळवत आहे. हा हार्मोन्स आहे इन्सुलिन. इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल. म्हणजे जर एक कमी प्रमाणात इन्सुलिन आपल्या पॅनक्रिया ज्या सेल असतात, ज्या काही अवयव आहे, आपल्याला ऑर्गन आहे, त्यामधून जर कमी प्रमाणात स्त्रवत असेल तर ग्लुकोज लेवल कॅनॉट कंट्रोल, आणि धिस डिसऑर्डर इज कॉल्ड डायबिटीस. डायबिटीस हा डिसऑर्डर आहे, म्हणजेच या इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. हा रोग नाही आहे किंवा कोणत्या सूक्ष्म जीवाणूंपासून हा रोग होत नाही आहे, तर हा कमतरतेपासून होणारा आजार आहे, हे आपण लक्षात. मग सिम्पटम काय आहे, फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, इन्क्रीज ओबेसिटी ऑर वेट लॉस. यामध्ये वारंवार तहान लागते आहे, लघवीला येते आहे, आणि ओबेसिटी एक तर लठ्ठपणा वाढते आहे किंवा वजन कमी होत आहे. मग रिझन फॉर डायबिटीज एक तर हेरिडिटरी असू शकते,
ओबेसिटी असते, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज आणि मानसिक त्रास, ज्याला मेंटल ट्रेस म्हणतोय. मग काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे, तर प्रॉपर डाएट, योग्य आहार, मेडिसिन आणि एक्सरसाइज अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर हेल्प टू कीप डाएट अंडर कंट्रोल. हे सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे. डायबिटीज हा नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे आणि कशा पद्धतीनं आपण कंट्रोल करायचं हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतरचा डिसीज आहे हार्ट डिसीज, ज्याला आपण हृदयरोग म्हणतो आहे. मग या हृदयरोगासाठी काय कारण आहे ते आपण बघूया. इफिशियन्सी ऑफ हार्ट डिक्रीज ड्यू टू द डिक्रीज ब्लड सप्लाय, म्हणजे रक्ताचा जो सप्लाय असतो रोग होत असताना हा कमी होत असतो आहे. अँड देअर बाय ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट सप्लाय टू द हार्ट मसल. ड्यू टू धिस हार्ट has to perform more work that lead to stress on it. This may cause heart attack. If someone has heart attack, immediate consultation of doctor and treatment is necessary. एखाद्याला जर हार्ट अटॅक येत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन उपचार होणं आवश्यक आहे. वन शुड नॉट इग्नोर दिस सिम्पटम. मग एखाद्याला जर असे सिम्पटम दिसत असले, या ठिकाणी सिम्पटम म्हणजे लक्षण आपण लक्षात घ्या हार्ट अटॅक यायच्या आधीचे. सेवर चेस्ट पेन, एखाद्याला छाती कळा येत असेल, छातीमध्ये दुखत असेल. त्यानंतर पेन इन शोल्डर, खांद्यामध्ये दुखत असेल. नेक आर्म, हा तो आर्म आहे आपला, नेक आहे मानेकडचा भाग आहे. क्रॅम्प इन हँड, हातामध्ये गोळे येत असेल, अनइझीनेस वाटत असेल, आपल्याला अस्वस्थ वाटत असेल, तर ही लक्षणं असू शकतात हार्ट अटॅकची. ओके, म्हणून आपण असं जर लक्षण असले तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. काय कारण आहे हार्ट अटॅक होतो? एक आहे स्मोकिंग, बिड्या पिणे, अल्कोहोलिझम, दारू पिणे, डायबिटीस असणे, हायपर टेन्शन असणे, ओके, म्हणजे त्रास असणे, खूप वजन असणे, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, हेरेडिटी, मेंटल ट्रेस, अँगर, एनॅक्झिटी, ही आहे हार्ट अटॅकची आपल्या हार्ट अटॅकची कारणं आहे. ओके, मग ईच डिसीज हॅज स्पेसिफिक scientific reason. Diseases do not occur due to the divine curse or hating any other. हे लक्षात घ्यायचं आहे. देवाच्या कोणाच्याही शापानी रोग होत नसतो. रोग हा जीवाणूपासून किंवा कमतरतेपासून होत असतो आणि योग्य उपचार करणं, मंत्र वगैरे हे काही त्याच्यावरचे उपचार नाही आहे. म्हणून डॉक्टरच्या सल्ल्यानं आपण ते उपचार घेणं अत्यंत महत्त्वाचं असते. या ठिकाणी हार्ट डिसीज आहे. मग हार्ट डिसीज झाला तर आपण काय करू? एंजिओप्लास्टी आहे, बायपास सर्जरी आहे, ओपन हार्ट सर्जरी आहे, इन्स्टलेशन ऑफ पेसमेकर आहे, इन्स्टलेशन ऑफ स्टेम आहे, हार्ट ट्रान्सप्लांट आहे. हे उपचार आपण हार्ट डिसीज करू शकतो. फर्स्ट एड काय आहे? आपण 108 नंबरची ॲम्ब्युलन्स बोलवला पाहिजे. कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स. ॲम्ब्युलन्स बोलवण्यासाठी आपण 108 नंबर कॉल करतो आहे. चेक द कॉन्शियसनेस पेशंट बाय शेकिंग द शोल्डर. अशा व्यक्तीचे शोल्डर आपण दाब दिला पाहिजे. ओके, त्यानंतर हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये हार्ट सरफेसमध्ये त्याला झोपून लाईफ सपोर्ट COLS इन दिस प्रेस द थोरॅक्स, छाती याला प्रेस केली पाहिजे 30 वेळा, ॲटलिस्ट 100 to 126 स्ट्रोक्स पर मिनिट. या पद्धतीने जर आपण केलं तर हार्ट डिसीजपासून आपण एखाद्या व्यक्तीला. मग मिसयूज ऑफ मेडिसिन म्हणजे काय होते आहे? मिसयूज ऑफ मेडिसिन म्हणजे बरेचदा लोक मेडिसिन जे आहे विदाऊट डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन घेत असतात आणि ओव्हरडोज ऑफ मेडिसिन चा जो आहे पेन किलर घेतात बरेच लोक. त्यामुळे आपली नर्वस सिस्टीम डॅमेज होत असते आहे. ओव्हरडोज ऑफ medicine causes nervous system damage, excretory system, liver. Overdose of antibiotic leads to nausea, stomach ache, dysentery, rash, white patches on tongue. हे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून औषधांचा गैरवापर करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण उपचार घेतला पाहिजे. मग जेनेरिक मेडिसिन आहे. हे जेनेरिक मेडिसिन स्वस्त असतात. ओके, ह्या मेडिसिनचा आपण वापर केला, याला जनरल मेडिसिन म्हणतात आणि हे खूप कमी किमतीमध्ये आपल्याला मिळत असतात आणि याची क्वालिटी जी असते ब्रँडेड मेडिकल प्रमाणेच असते आणि हे कमी किमतीत असतात कारण याचा जो रिसर्च फॉर्म्युला असतो यांना सहज उपलब्ध होत असतात. म्हणून जेनेरिक मेडिसिनच्या किमती कमी असतात. जेनेरिक मेडिसिन सुद्धा आपण वापरलं पाहिजे आहे. मग लाईफस्टाईल अँड डिसीजेस. मग लाईफस्टाईल आपलं कसं असलं पाहिजे? हेल्दी लाईफस्टाईल असली पाहिजे. आपली रुटीन जे असते, फूड आहे, आता आजकाल अनेक प्रकारच्या सवयी आहे लोकांना, उशिरा झोपणे, उशिरा उठणे. तर
हे आपण बदलवलं पाहिजे आहे. लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य संपदा वाढे असं म्हटलं जाते. फिजिकल एक्झरसाइज केला पाहिजे. जंक फूडचं आपण टाळलं पाहिजे आहे. तर हे जर आपण केलं तर आपण आजारी पडणार नाही. प्राणायाम आहे, योगासन आहे, हे आपण केलं पाहिजे आहे. त्यानंतर व्हॅक्सिनेशन आहे. जेव्हा जेव्हा व्हॅक्सिनेशन आपल्याला सांगितल्या जाते त्यावेळेस आपण व्हॅक्सिनेशन घेतलं पाहिजे आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर द प्रधानमंत्री जन औषधी योजना 1 जुलै 2015 आपल्या प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेली योजना आहे. यामध्ये काय असते, बेस्ट क्वालिटी मेडिसिन जे असतात आर अवेलेबल इन अफोर्डेबल प्राइसेस, ज्याला जनऔषधी स्टोअर म्हटलं जाते, याचाही आपण लाभ घेतला पाहिजे आहे. ओके, तर अमेरिकेमध्ये 80% लोक जेनेरिक मेडिसिन वापरतात. ओके, कारण त्यापासून लाखो रुपयाची बचत, हजारो रुपयाची बचत होऊ शकते आहे. म्हणून जेनेरिक मेडिसिन सुद्धा आपण यूज केली पाहिजे. आपली लाईफस्टाईल बदलली पाहिजे, लवकर उठलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, योगासन केला पाहिजे आणि चांगला आहार आपण घेतला पाहिजे. सात्विक आहार घ्यावा. ओके, शक्यतो जो आहार अवेलेबल आहे त्या आहार आपण घेतला पाहिजे. ओके, अशा पद्धतीने जर आपण लाईफस्टाईल बदलवली तर योग्य आपल्याला आजार होणार नाही आहे. ब्लड डोनेशन आहे. ब्लड डोनेशन जर आपण केलं तर दुसऱ्याचे प्राण आपण वाचवू शकतो आहे. ओके, तर अशा पद्धतीनं हा जो दुसरा लेसन आहे हेल्थ अँड डिसीजेस, याची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरभाने यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.